नमस्कार. 18वा अध्याय सुरू आहे. मोक्ष संन्यास योग. मुक्ती देणार नाही आहे मुकुंद भगवान. मुक्ती देऊन सुटला आहे, मुक्तच ठेवला आहे. मी स्वतःला बांधलेला समजतो आहे. देहाची शिदोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा, आता उघडदार देवा. भक्तीचा ठेवा असला तर दार बंद कसा आहे? खऱ्या भक्तीचा जर असला, नुसते दमादम मंजिरा कुटत नसला, ढोलक वाजवत नसला, आणि कसंही अकराळ विक्राळ भजन म्हणत पूर्ण वेळ तेच ते म्हणत नसलं, तिथं काही भक्तीचा ठेवा नाही आहे. खरोखर भक्तीचा ठेवा असला तर निशब्द निस्पंद अनिर्वचनीय यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. उपनिषद म्हणतात, वेद पुरुष सांगतो, गीतेतही म्हटलं, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तोंडाने काय म्हणायचे भजन? एकदा हृदयात जाऊन लीन होऊन सिमरन ऐसा कीजिए खरे निशाने चोट, मन ईश्वर में लीन हो, भले न जिह्वा होठ. ते नित्य मुक्त आहे. हा काही जेलर माणूस नाही बांधून ठेवला. इतक्या वर्षांची शिक्षा, हे त्याचं काम नाही, याची रुची नाही, याची इच्छा नाही, आवडही नाही, असं सिस्टमचं डिझाईनही नाही आहे. स्वतःला स्वतः बांधून घेतला त्याच्या नावाने. दोष तू बांधला, तू ठेवला. नाही, हे बस तीन दोरे, तीन गाठी बांधल्या आहेत. सात्विक, राजसिक, तामसिक. 3 गाठींनी बांधलेला व्यक्ती, पहिली गाठ हलकी असते, दुसरी गाठ पक्की होते, तिसरी गाठ अगदी लाख करून टाकते. तसं सध्या जो आपलं सुरू आहे, 3 गाठी बांधल्या गेला आहे, स्वतःच बांधून घेतला आहे. ते उघडदार देवा, आता उघडदार देवा. गदड्या, तुला 2 हातांना उघडणं स्वतःच बांधलेला. तिसरी गाठ वरची तामसिकतेची उलटी अक्कल, ती जर प्रयत्नपूर्वक सोडली तर मग राजसिकतेची दुसरी गाठ. अजून इच्छा नाही आहे पूर्ण, तोंडाने खूप बोलणं आहे, भक्तीचे खूप गुणगान, खूप भजनं म्हणणं आहे जोरजोराने, पण खरोखर मनातून इच्छा नाही आहे मुक्तीची. राजसिकतामध्ये उलट तर नाही आहे, तिसरी गाठ तर सुटली आहे, पण अजून बाकी काही हवं आहे. अजून तितक्याच मात्रेमध्ये ती पण गाठ जेव्हा सुटली सात्विकतेची, तेव्हा थोडं तरी इथे आवडते, चांगलं वाटते. एक गाठ आहे फक्त, हवी तेव्हा सोडून निघून जाऊ शकतो. एक गाठ जर बांधली तर हलकी आहे, सोडून निघून जाऊ शकतो. गुणातीत शौच्यते ब्रह्मणो हि प्रतिष्ठा शाश्वतस्य अमृतश्चैव सुखश्चैक एकांत. गुणातीत अवस्थेचा अनुभव होऊ शकतो, ईश्वराचा समोर निघून जाऊ शकतो सरळ. पण इथे चांगलं वाटतंय थोडं, हे चांगलं आहे. सात्विकता युक्त आहार विहार हे ठीक वाटतंय. थोडंसं थांबून जाऊ इथे अजून. मग थांबा, मग मुक्त नाही, मग फक्त भजन नका म्हणत, उघडदार देवा, आता उघडदार देवा. मन ही ईश्वर, मन ही देवता, मन से बड़ा न कोई गदड़ी, मन से बड़ा न कोई मन कैसा ईश्वर है? मन तो गुंडा है, ये कौन सा भजन है? उसको मान लिया ईश्वर, इसलिए परेशानी है। तेरा मन दर्पण कहलाए, मन ही ईश्वर, मन ही देवता, मन से बड़ा न कोई। पगली किसने बताया? अकल नहीं है। मन कैसे ईश्वर हो गया? मन से बड़ा कैसे कोई नहीं? मन से बड़ी तो तू है पगली। भगवान की तो बात ही छोड़, भगवान तो बहुत बड़ा है, मन से बड़ी तो तू है। 3रा अध्याय पढ़, आखिरी 2 श्लोक. इंद्रियोंपेक्षा प्रभावशाली मन आहे, मनापेक्षा तर तुझी बुद्धी आहे, अक्कल नाही आहे का?
बुद्धीपेक्षा तुझे आत्मा तू स्वतः आहेस. पुन्हा भजन नको असे ऐकायला म्हणाला. त्याच्यातच मग ते राजसिकता दुसरी गाठ अजून बसलेली आहे. भजनाच्या अर्थाकडे लक्ष नाही आहे. ते बस त्याचं गोड आवाज, म्हणणं, चाल याच्यामध्ये मग ती दुसरी गाठ आहे. वाईट तर नाही आहे. तिसरी गाठ तर नाही आहे. तामसिक तर नक्की नाही आहे. त्याच्यामुळे चांगलं आहे रिलेटिव्हली. पण आता एवढा इतका कमी वेळ राहिला तर प्रत्येक गोष्टीत सूक्ष्म बुद्धी असायला हवी ना. काय म्हणतो आहे, काय विचार करतो आहे, काय वाचतो आहे, काय ऐकतो आहे, याचा अर्थ काय आहे, कुठे जातो आहे, कुठे खातो आहे, कसं करतो आहे. माझ्याजवळ कुठे वेळ आहे एवढा की आता जस्ट जनरल लेयर्स अपॉन लेयर्स करून कुठेतरी काहीतरी सुटेल. कसं होईल, गाठ कशी सुटेल. लेझर लक्ष द्या, बघावं लागेल स्वतःचे पूर्ण डोळे, दोन्ही डोळ्यांनी बघावं लागेल गाठ कशी बनली आणि ते दोन्ही हात तर वापरून काढावं लागेल. सतर्क सावधान राहून. दक्ष 12वा अध्याय भक्ती योग. कृष्ण म्हणतो दक्ष राहावं लागेल, विजिलंट राहावं लागेल, डिलिजंट राहावं लागेल. खरा भक्त जर असेल तर भक्ती योगात दक्ष म्हटलं. इतर कुठे दक्ष नाही म्हटलं. ज्ञान योगात दक्ष नाही, कर्मयोगात नाही, भक्ती योगात दक्ष म्हटलं. तर जिथे भक्ती तिथे मुक्ती स्वतः सिद्ध आहे. भक्ती आणि मुक्ती नाही असं शक्य नाही आहे. भक्तीसमोर कसचं बंधन. भक्त आहे तो विभक्त नाही होणार, त्याला भक्त म्हणतात. चिपकलेला मुक्त आहे, सुटलेला नाही आहे. बुद्धियुक्त जहाती उभे सुकृत दुष्कृत आहे. याच अध्यायात 18 अध्यायात पुढे बुद्धियोगमुपाश्रित्य मम साधर्म्यमागता. बुद्धियुक्त आत्मबुद्धी प्रसाद 2-3 ठिकाणी अकलेचा वापर करून. ते खूप अक्कल आहे पण सगळ्यांजवळ जेवढी 10% वापरत नाही. प्रत्येकाजवळ व्यवस्थित जर उपयोग केला तर याची देही याची डोळा तुकाराम महाराज म्हणतात. प्रत्यक्ष याच शरीरात याच डोळ्याने दर्शन करू शकतो. वापर केला तर सूक्ष्मतेने. पहिले गाठ सोडण्याचा प्रयत्न करा, बाकी नंतर धंदे करावे हवे. आणि ते गाठी स्वतःच बांधलेल्या आहे, मुक्त होऊ शकतो. तर तामसिक नाही राहिलो, राजसिक आता कमी कमी होत आहे. सात्विक तर ते नाही अडकायचं आहे. कारण नाही पण तरी चांगलं तर वाटतंय ना इथे. छान वाटतंय भजन ऐकायला. किती छान आहे, ते किती मस्त वाजवतात तबला. हिचा आवाज किती छान आहे. शब्द असे तसे. पहिले मुक्त हो, मग जे वाटेल ते कर. सोडून, गाठ सोडून, है ना. तर हे 18वा अध्याय सुरू आहे आपला. मोक्ष संन्यास योग. आता आम्ही मागे सांगितलं होतं की 17व्या अध्यायाचे विषय सुरू झाला होता. श्रद्धात्रय विभाग योग, सात्विक, राजसिक, तामसिक. ते संपवून राहिला हे 18व्या अध्यायाच्या पहिल्या हाफमध्ये. आणि सेकंड हाफमध्ये पूर्ण पोथीच संपल. पूर्ण पारायणच होऊन जाईल गीतेचं. अजून तिथपर्यंत नाही पोहोचलो आपण. तिथे बुद्धीचे 3 भेद सांगून झाले होते. 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला 3ऱ्या श्लोकात त्याची दुसऱ्या ओळीत म्हटलं होतं की यो यत् श्रद्धामयो अयं पुरुषः यो यत् श्रद्धा स एव सः. की ज्याची जशी श्रद्धा असेल तसं शेवटी जीवन होते. सात्विक, राजसिक, तामसिक. Whatever I believe is what I become. असंच बुद्धदेवानी म्हटलं, असंच अनेकांनी म्हटलं है ना. म्हणून आपली श्रद्धा वॉच करायला हवी की कुठे माझं मन जाते, कशात कुठे मन बसते आहे. आणि त्याच्यात मग 3 विभाग होतात. हे सध्या जो विषय सुरू आहे बुद्धीचं झालं होतं मागच्या वेळेस. तर यावेळेस 33व्या श्लोकापासून सुरुवात करू. धृती, धारण शक्ती म्हणजे डिटर्मिनेशन, आपलं धैर्य, साहस, आपले ग्रेट त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. की कशामध्ये लावतो आपण आपली धारण शक्ती. पक्का निग्रह आपला कुठल्या गोष्टीत वापरतो, कशासाठी वापरतो, कशा प्रकारची असते, किती टिकते, किती नाही टिकत, कुठल्या परिस्थितीत टिकते, कुठल्या परिस्थितीत नाही टिकत. ते त्याला धृती म्हणतो. धातू बुद्धीमध्ये आहे. बुद्धी
ज्याच्यात बोध होतो तर बोधमध्ये ध आहे, धैर्यामध्ये ध आहे, धारण शक्तीमध्ये ध आहे, धृतीमध्ये ध म्हणजे पक्का जास्त ते धरून ठेवतो. एकदा बुद्धीत समजलं की पुन्हा विसरत नाही. कसं काय ते मग एकदा लक्षात आलं की पुन्हा पुन्हा तेच ते नाही सांगावं लागत. धारण करते. धर्मो धारयति धारयन्. विष्णूसाठी विष्णू सूक्तात येते की धर्म जे आहे, चांगुलपणा जो आहे, गुडनेस, ट्रूथ, लव्ह, हे सगळीकडे कन्सिस्टंट कसं आहे. प्राणी आपल्या आपल्या अपत्याला प्रेम कसं करतात. पक्षी असो, प्राणी असो, मासोळी असो, आफ्रिकेतले लोक असो, पूर्वी जन्मीचे लोक असो, आधीचे हे प्रेम जे प्रकार आहे किंवा धर्माचे जे धारण आहे, चांगुलपणा टिकतो, सत्याचा जय होतो, हे सगळं टिकून कसं आहे. हे टिकण्याची जी शक्ती आहे त्याला धृती म्हणतात. ते म्हटलं का अरे विष्णूची शक्ती आहे ती बाबा, ती टिकणार कशी नाही आहे. ते त्यांनी स्वतः धरून ठेवलेलं आहे. म्हणून नारायणाच्या अनेक शक्तींपैकी एक धारण शक्ती आहे. त्याच्यातूनच धैर्य आहे, त्याच्यातूनच साहस, त्याच्यातून धृती, त्याच्यातूनच बुद्धी, त्यातूनच धातू येतो. धातू म्हणजे मेटल. काही जर वजनी ठेवायचं आणि त्यांना ते नको, त्याच्या नको स्टीलच्या डब्यात ठेव, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, स्टीलमध्ये त्या ठेव किंवा तांब्याच्या किंवा पितळेच्या घागरीमध्ये. का? कारण त्याच्यात नीट व्यवस्थित धरला जाईल. स्ट्रॉंग आहे मेटल, ताकद आहे त्याच्यामध्ये, त्याला धातू म्हणतात. हे सगळं ध पासून जे येतं ते. तर धृती 3 प्रकारची. धृत्यायया धारयते, पुन्हा धहाला धावणं आपण म्हणतो. माधव, लक्ष्मी ज्यांनी धारण करून ठेवलेलं आहे, जे लक्ष्मी जिथे खरी टिकते म्हणजे पैसा, कारण तिथे लक्ष्मी आहे. माधव. धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया. बरं, माधवी सुद्धा त्याच विष्णू सुक्तात काय आता, विष्णू पत्नीम क्षमा देवी माधवी माधव प्रियाम. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तुभ्यं नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः. हे लक्ष्मी सूक्त विष्णू सूक्त नाही पण जुळतात, मिळतं जुळत आहे. धृत्यायया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रियाः योगिनाम अव्यभिचारिण्यां धृतिः सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, जिस अव्यभिचारिणी धारण शक्ति से मनुष्य ध्यान योग के द्वारा ध्यान ध पासून आलं पुन्हा, ध्यान योग के द्वारा मन प्राण और इंद्रियों की क्रियाओं को धारण करता है, वह धृति सात्विकी है. हे नीट समजून घेऊ. धृत्या यया धारयते, असं धैर्य, अशी धारण शक्ती, असं डिटर्मिनेशन, असा निग्रह, असा पक्का निर्णय. धृती म्हणजे ज्याने ठरवलं जातं मनात पक्का काय, मन प्राण इंद्रिय क्रिया. मनाने मी जे आता करेल, प्राणशक्ती जी आहे म्हणजे काही कर्म करेल, ते कशा प्रकारचे, योगिनाम अव्यभिचारिण्या, की आता मला देवापासून अलग नाही व्हायचं. योग म्हणजे काय, देवासोबत मिलन, संगम, युनियन, युनाइटिंग, बिकमिंग वन विथ, स्टेइंग वन विथ गॉड, रिकनेक्टिंग. डिस्कनेक्ट झाला तर रिकनेक्ट होणं, त्याला योग म्हणतो. योगिनाम अव्यभिचारिण्याम. अव्यभिचार म्हणजे प्रॉमिस्क्युअस बिहेवियर. कधी या माणसाच्या मागे लागली, कधी त्या माणसाच्या, कधी हिला आपली बायको बनवलं, कधी तिला बायको बनवलं, कधी हे मित्र, कधी ते मित्र, कधी हा देश, कधी तो देश. कुठे एक ठिकाणी मन नाही टिकत. व्यभिचार म्हणतात त्याला. व्यभिचारी पुरुष म्हणतात, व्यभिचारिणी स्त्री म्हणतात, व्यभिचारी व्यक्ती म्हणतात, की एका ठिकाणी सगळीकडे तोंड मारणं. व्यभिचार, इथे काय अव्यभिचार, त्याच्या उलटा एका ठिकाणी पक्का. जसं रामाचं कसं होतं, एक पत्नी व्रत, अद्वैत वेदांत एका ठिकाणी जे म्हणलं, मेरे तो गिरधर गोपाल दूसरा ना कोई, मैं जाके सर पर मोर मुकुट मेरे तो प्रभु सो ही बस, एकमेव अद्वितीय न भूतो न भविष्यति. ते अव्यभिचारी झाले. योगेनाम अव्यभिचारिण्यां धृतिः सा पार्थ सात्विकी.
जे वन पॉइंटेड, दिस अलोन, दिस फर्स्ट, टॉप प्रायोरिटी, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, असा विचार करणारी जी बुद्धी असते, ते धैर्य, ती सात्विक असते. की आता तिसरी गाठ सोडली, दुसरी गाठ सोडली, आता ही गाठ मला पहिले सोडल्याशिवाय दुसरे काही धंदे नाही करायचे आहे, इथपर्यंत पोहोचलो मी, हे ज्याचे ठरलं ते सात्विक धृती, धैर्य. तामसिकता सुटली, राजसिकता सुटली, आता सात्विकतेमध्ये नाही अडकायचं, नंतर बाकीचे काम नंतर करू, जे होईल ते होईल, पहिले मला सात्विकतेने सुटायचं आहे. 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. गुणानेतानतीते त्रीन् देहि देह समुद्भवाम् जन्म मृत्यु जरा व्याधिर्विमुक्तो नश्नुते. जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्तो. अरे हे सगळे जन्म मृत्यू जरा व्याधी, हे दुःख, हे दोष, या सगळ्यातून तसंच सोडून जाशील ही गाठ, जर पहिली उरलेली जी गाठ सोडून देशील तर. ते 14व्या अध्यायात येतं. त्रिगुणातीत जर होऊ शकला, वेगळं वेगळं फाईट नाही करावं लागणार. अरे यार, मला ही मुक्ती पाहिजे, मरणाचं भय नको आहे, मला आजारी नाही पडायचं आहे, मला व्याधी नको आहे, मला खूप दुःख होत आहे, मला लोकांकडून अपमान नको आहे, मला गरिबीचं दुःख नको आहे, असे वेगळ्या वेगळ्या गाठी. ही एक मुख्य गाठ सोड, हे उरलेली सात्विकतेची, तामसिक, राजसिक, सात्विक, तिन्ही गाठी, ते सगळ्या गाठी गळूनच पड. जसं दोर, लंबा दोर असा गुंडाळून गुंडाळून गुंडाळला गुंडाळला गुंडाळला, आणि मग एक गाठ बांधली, दुसरी गाठ बांधली, तिसरी गाठ बांधली. दोर म्हणजे स्वतःची धारणा करून घेतली, म्हणून बंधनात आहे. सात्विकता हे चांगलं आहे. राजसिकता, अरे असं चांगलंच आहे पण अजून असं पाहिजे, असं करायला नाही तर इतकं पाहिजे. तामसिकता अजून उलट डोकं चाललं लागलं, पक्का एका जागी बांधला गेला. तर आता आपण या गीतायुगच्या द्वारे तामसिकताची गाठ सोडली आहे, राजसिकतेची एक तर सुटली आहे किंवा ढिली झाली आहे. तर हे सात्विकतेची जर गाठ सोडू शकलो, तिन्ही गाठी पूर्ण सुटल्या, तर उरलेला दोर काय घसरून पडेल की नाही. होता ना, गाठ सुटली की तिन्ही गाठ सोडल्यावर काय, आता पजामा सोडून जातो, अरे परकर पजामा जे काय असावं, किंवा हातात बांधलेला ताईत, जे काय गळ्यातलं ताईत असेल, हातात बांधलेलं असेल ब्रेसलेट, गाठ सुटल्यावर काय ते त्याला पुन्हा बघत नाही राहावं लागत, खूप काहीतरी त्याचा विचार नाही करावा लागत. गाठ सुटली की गळून पडते. ते सांगितलं त्या 14व्या अध्यायात, गुणातीता हे जन्म मृत्यू जरा व्याधि विमुक्त अपने आप छूट गया, वो नीचे गिर गया, वो पजामा गिर गया. जैसे बेल्ट काढला, पॅन्टचा बेल्ट काढला, बटन सोडली, पॅन्टला बेल्ट लावला होता, हुक लावला होता आणि बटन लावली होती, बेल्टही सोडला आणि हुकही सोडला, बटन गुंडी सोडली, तर काय झालं, घसरून पडली. तसा एक काही बंधन बिंधन नाही राहिलं, मग वेगळं काही नाही करावं लागलं तसा. तर हे सगळं समजणारी आणि हे पक्का निग्रह करणारी बुद्धि साथ की, जिस अव्यभिचारिणी धारण शक्ति से मनुष्य ध्यान योग के द्वारा मन, प्राण और इंद्रियों की क्रियाओं को धारण करता है, वह धृति सात्विकी है. योगाभ्यास करायला हवा. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन. 34वां श्लोक. प्रसंगेन फलाकांक्षी धृति सा पार्थ राजसी. परंतु बट हे यस एंड म्हणणारी जी वृत्ती आहे ती राजसी आहे. प्रस्थ खूप सुरू आहे आजकाल यस एंडचं, गेल्या 10 वर्षापासून. यस एंड बैंड कुछ नहीं, एंड होगा तो बैंड बजेगा, बस ए वन एंड वन ओनली. देयर इज नो if, but, then, or and in it. No yes and. Yes alone. ती सात्विक. Yes and तिथे राजसिक. कसं? प्रसंगेन फलाकांक्षी. But yeah, but also this. This and this. If this and this, then leave that and only this, or leave this and only that, or be satviki, whichever is superior, whichever is desirable, whichever makes sense. हे मी फक्त अध्यात्माच्या बाबतीत बोलतोय, सांसारिकच्या बाबतीत नाही बोलत आहे मी. सांसारिक संसार व्यवहारामध्ये आवश्यक आहे हे सगळे सिद्धांत, बरोबर आहेत, मी स्वतःही वापरतो रोजच, नेहमी, सतत, प्रश्नच नाही. पण अध्यात्मामध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे.
अनकॉम्प्रोमाइजिंग असायला हवे. आधी आत्म्याची प्राप्ती जर पहिले करायची असेल तर हे आणि हे नाही होत, हेच फक्त. तर यया तू धर्म काम अर्थान धृत्या, ज्या अशा धृतीने ज्यांनी अरे धर्म साधायचा आहे, आपल्या कामना पूर्ण करायच्या आहे आणि अर्थसिद्धी करायची आहे. हो, देवाने एवढी अक्कल दिली आहे, एवढं धारण आहे, तर हे सगळं बरोबर नीट आपल्या शास्त्रामध्ये आहे. हिंदू धर्म आहे, धर्म अर्थ काम मोक्ष चार नीट करायला हवं ना सगळं. धर्म साधना करायला हवी, मंदिरात जायला हवं, नारळ फोडायला हवे, पंडितला दक्षिणा द्यावी, कोणाला पटवायला हवं, संबंध ठेवायला हवे, स्तोत्र म्हणायला हवे, आरत्या करायला हव्या, दही पेढे वाटायला हवे, 108 प्रदक्षिणा मारायला हव्या, नाही ते 108च्या 108 म्हणायला हवा, अनुष्ठान अनुष्ठान करायला हवे, अजून या झाडाला दोरे बांधायला हवे, त्या त्या झाडाखाली बसून असं करायला हवं. हे सगळं धर्म चांगलं हे करायला हवं. खरं फिर हे राजसिकतेमध्ये आलं तर. आणि अरे हो, बाय द वे, आपलं अर्थप्राप्ती करायला हवी, मुलाबाळांची व्यवस्था करून ठेवायला हवी, हे सगळं करायला हवं. ते इथं करायला आपलं शास्त्रात म्हटलंय, करा मग. दुसरी गाठ आहे अजून. अर्थ, कामना पूर्ण, ध्येय इच्छा राहिली ती बकेट लिस्ट. आपलं बकेट लिस्ट चेकअप करायचे, बकेट लिस्ट चेकअप करायचे, सगळीकडे प्रस्ताव सुरू आहे. करो ना. राजसिकतेची दुसरी गाठ आहे, तामसिकता नाही, बरोबर आहे जे शास्त्राप्रमाणे, पण अजून एकमेव अद्वितीय नाही झालाय, है ना, अद्वैत नाही झाला आहे. तर आणि मग धीरे धीरे बूढ़े हो जाएंगे, मोक्ष भी हो जाएगा, धर्म अर्थ काम मोक्ष हो जाए, पता नहीं, बूढ़े हो जाएंगे, मर जाएंगे. तो बूढ़े होने के बाद ताकत रहेगी, ताकत रहेगी लेकिन अक्कल रहेगी की नाही. अक्कल आहे लेकिन खूप संस्कार, त्याच्या खूप संस्कार, मन मग ऐकत नाही आहे. असं हेच याची आवड, त्याची आवड, हे नको ते नको, असं तसं सतत ध्यानाला बसलं तर 1000 प्रकारचे विचार आले आहे. कारण लेयर्स आणि लेयर्स 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 लागतील. कारण धर्मही करायचा होता, अर्थही करायचा, कामही करायचं होतं, आणि मोक्ष, आता मोक्ष प्राप्ती हवी आहे. तर हे इथे म्हटलं, हे याचे कृष्णाचे शब्द आहे बाबा, मी नाही म्हणत आहे काही. धर्म कामान अर्थान धृत्या धारयते अर्जुना, वाईट नाही म्हटलं आहे. दुसरी गाठ इज फार बेटर दॅन तिसरी गाठ, नाही तर परमनंट लॉकच झाला. यया तो धर्म कामार्थान धृत्य, फक्त कठीण म्हटलंय, मग थोडं टफ आहे, थोडं डिफिकल्ट आहे, थोडा वेळ लागेल, म्हटलं अजून प्रयत्न करावा लागेल. या ज्या धृतीने धर्म काम अर्थ धारयते अर्जुन, या सगळ्यामधलं धरून ठेवलं होतं, हेही पाहिजे, हेही पाहिजे, हेही पाहिजे. आणि मधून मधून यास एंड प्रसंगेन फलाकांक्षी, यांच्या मधून मधून काय असते की थोडस फळाची अपेक्षा असते. की एवढं धर्म केला तर त्या डोक्यावर हात ठेवून गुरुजींनी एवढी दक्षिणा दिली, 4 दिवस बसून आलो तर चरण स्पर्श मिले, अपने को अपने कमरे में बुला लिया. आमची खोली गुरुची बाजूची खोली होती. हा, मस्त राजसिक बुद्धीमध्ये रोज दर्शन व्हायचं सुंदर. की अरे आश्रमात पहिले लाईनीत आम्हाला समोर ठेवायचा, बिलकुल समोरच्या लाईनीत बसवायचे आम्हाला. आमचं नाव घेतलं आणि म्हटलं कैसे हो, क्या ख्याल है. नजर माझ्याकडे होती. छान आहे, पण अजून ती राजसिकतेची गाठ आहे. कारण त्यांना अजून त्याच्यात फळाची अपेक्षा आहे, काहीतरी त्यांनी होईल, तसं होईल. गुरुनी काय देणं ठेवलं अजून, बाकी अजून मोठ्यात मोठं देऊन याच्या पलीकडचे तुकडे आता काय. गुरु जर जीवनात आहे, गुरुवर श्रद्धा आहे, गुरुनी नाम जपायला दिलाय, स्मरण जे विधी सांगितली आहे, स्वतःच सर्वात मोठी, सगळ्यात मोठं जे देऊ शकलं असतं तो सत्संग दिला आहे. अजून काय द्यायचं राहिला त्या पलीकडे. सर्वस्व देऊन दिलं, स्वतःपेक्षा जास्ती मोठं देऊन दिलं, स्वतःचं ज्ञान. त्यांच्या शरीरात जर अडकणं असलं तर, पण अजूनही जर तिथे असलं प्रश्न, हे तर एक सात्विक फळाची अपेक्षा. पण जे कुठलं धर्म कार्य केलं, यज्ञ केला, तर चांगले त्यांचे बोर्ड मेंबर सोबत, चेअरमन सोबत ओळख झाली, यजमान होते ते पुढे. आता हे तेच होते, त्यांना कॉल करायला लावा ना, की तुमको याद होगा हमने वो स्पॉन्सर किया था. हाँ आओ बैठो, दो गई राजसिक, चलो काम लगले कामनामध्ये प्रसंग है. हाँ मैं ये कर देता, तुम वो कर देना. भगवान कहाँ रहा है, भगवान किधर है. भगवान चाहिए था इसलिए यज्ञ चल रहे थे, धुआं चाट के घर आ गए. तर हे असं बुद्धी सरकत जाते. हे हे उदाहरण देतं राजसिकतेचं.
वाईट नाही. अगेन पुन्हा पुन्हा सांगतो, निंदनालाच नाही केले, वाईट नाही केलं. मी नाही करत, गीतेने नाही केलं, कृष्णाने नाही केलं, व्यासमुनींनी नाही केलं वाईट म्हणणं. फक्त सूक्ष्म दृष्टीने दाखवून देते की बाबा वेळ लागेल राजा, थोडं अजून तिथेच घुमणं बसणं होईल. इफ दॅट्स व्हॉट यू वॉन्ट देन हॅव अरे, मस्त मजा करा, ऐश करा, आनंद आहे त्याच्यात, काही मुसीबत कुछ नाही, प्रॉब्लेम कुछ नाही. आय थॉट यू वॉन्टेड समथिंग एल्स, म्हणून मीच कन्फ्युज झालो. आय थॉट तुला देव हवा होता, मला वाटलं फक्त देवच हवा होता. आता मला लक्षात आलं की तुला देव हवा आणि हे देवाची सावली पण हवी आहे. तर ठीक आहे, काही दिवस सावलीच्या मागे देव, सावलीच्या मागे 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 धावला, तर सावली शेवटी त्याच्या चरणातून निघालेली आहे. ते सावली चाटत चाटत माती खाण्याचा जो स्वभाव वीट येईल, या नकोशी वाटेल माती, ते सावलीच्या जागी माती झाली. सावली पकडा गेलो, माती झाली. पुन्हा सावलीला धरलं, माती झाली. सावली जर डोकं लावलं, मातीत डोकं. हे जेव्हा लक्षात येईल, तेव्हा जेव्हा मला त्याचे चरण आहे, जिथून सावली येते, सावली नको, तर चरणही मिळून सावली मिळेल, तिथूनच सावली निघते. हे मग जेव्हा गुणातीत अवस्थेचा येतो, तोपर्यंत धर्म कामार्थ धृत्या धारते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी. फळाची अपेक्षा सतत नाही, राजसिक आहे, तामसिक नाही आहे. प्रसंगीने अजून ऑपॉर्च्युनिस्टिक. प्रसंगीने म्हणजे इंग्लिशमध्ये संधी साधू मराठीत म्हणतात, आणि ऑपॉर्च्युनिस्टिक इंग्रजीत म्हणतात. संस्कृतमध्ये प्रसंगीने म्हणतात. चांस मिळाला तर चल यार, चांस है, ले ले, कर लेते. मांग ले उनसे, कह दे वो खुश है, गुरु जी एकदम अच्छे मूड में है, कह दे तो बोल देंगे उनको, अपना अंदर में तुमको मिल जाएगा. हे प्रसंग आहे ना, ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी. इतकं छान झालं, आम्हाला नंबर लागला त्यांच्या समोर, मोदी समोर दिसले. आम्ही म्हटलं की मोदीजी आम्हाला असं असं, तर त्यांनी येऊन पाहून म्हटलं, अरे ओ कर देना उनका, बोल देना, हो गया काम. गडकरींसोबत अनायासे बसला होता तर हे प्रसंगेन फलाकांक्षी. तर मोदी आणि गडकरी तसे देव नव्हते देऊ शकत. एनिवे, तर प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. परंतु हे पुत्र अर्जुन, फल की इच्छा वाला मनुष्य जिस धारण शक्ति से द्वारा अत्यंत आसक्ति से धर्म, अर्थ और काम को धारण करता है, वह धारण शक्ति राजसी है. यया स्वप्न भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचति दुर्मेधा धृति सा पार्थ तामसी. तीसरी गाठ. हे पार्थ, दुष्ट बुद्धि वाला मनुष्य जिस धारण शक्ति से के द्वारा निद्रा, भय, चिंता, दुख तथा उन्मत्तता को भी नहीं छोड़ता, अर्थात धारण किया रहता है, वह धारण शक्ति तामसी है. स्वप्न, स्वप्न म्हणजे दीर्घ, लाईक आलसी, झोपून राहणं खूप, आणि नुसतंच डे ड्रीमिंग, नुसतंच ड्रीमिंग, मग असं शिक चिल्ली सारखं. ऍक्च्युली जसं माझी मगाशी तू काय म्हणाल होती की $1,000,000 ड्रीम्स अँड डेली वेजेस, समथिंग लाईक दॅट, मिनिमम वेज एफर्ट. और दॅट्स एक्झॅक्टली हिअर, की मिनिमम वेज एफर्ट म्हणजे जे स्वप्न, जिथे म्हटलं की आपल्याकडून प्रयत्न काहीच नाही, स्वप्न खूप मोठे मोठे पाहून राहिले. असं होईन तसं होईन, हे करू तसं करू, ज्याला काही कशात काय आणि उलटे पाय, एक ना धड भाराभर चिंध्या म्हणतो तसं. ते उलटे पाय करून कशात काय मस्त वर ठेवून, की ऍक्च्युअल प्रत्यक्षात काही नाही. हे जे आहे उलट, जे बेसिकली की स्वप्नाच्या दुनियेमध्ये आहे. पण ते मग भय जेव्हा होत नाही, तसं मिळत नाही, तेव्हा भय असलं तर मग चोरी, नाही तर डिफेन्सिव्ह, नाही तर इनसिक्युअर फिलिंग, नाही तर उलट अजून डिफ्लेक्शन. हे सगळे तामसिक गुण जे आहे. लपवणं, ट्रान्सपरंट न राहणं. कारण काय? कारण स्वतःचं नाही आहे, कमी आहे. स्वतःचं नाही आहे, पण दाखवायचा खूप आहे. म्हणजे काय? स्वप्न. या स्वप्नम भयम शोकम, आणि आत आत त्या व्यक्तीच्या खास जरूर शोक असतो, इन्सिक्युरिटीचा, एन्झायटी असते, सेल्फ इमेज नसते चांगली, आणि ते सहन करण्याची धैर्य नसते ही राजसिक सात्विक नसल्यामुळे. म्हणून मग फसाड वरून खोटं खोटं वरचं काही दाखवणं, हे सगळं उलट 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 तामसिक जे आहे ते.
ह्याची दयनीय अवस्था असते, बिचारे असतात ते तामसिक लोकांवर ची कीव यायला हवी, दया करायला हवी, त्यांच्यावर कृपा करायला हवी. त्यांचा राग, चिडचिड, मारधोड याच्या लायक नसतात ते. ते सगळ्यात खालच्या दर्जाचे असतात, सगळ्यात मोस्ट डिप्रायव्ड असतात. कशापासून डिप्रायव्ड? समज नाही आहे त्यांना, विचार. येशू ख्रिस्तानी तेच केलं. फॉरगिव्ह देम लॉर्ड, फॉर दे नो नॉट व्हॉट दे डू. त्यांना बिचारांना कळत नाही आहे, समजून नाही राहिला. त्यांना क्षमा, त्यांना दुसरं काहीच नाही, त्यांना समजणारही नाही, अक्कलही नाही आहे, इच्छा नाही आहे, विचार नाही आहे, काही जे सध्या त्यांची मनस्थितीच नाही की अरे बाबा मी देव आहे, असं नका करू, मला मला मारू नाही शकणार आहे तुम्ही. तिसऱ्या दिवशी जागा झाला तो पुन्हा, आणि तुमचा धर्म दबून जाईल. सगळं जग विरुद्ध झाला आता, यहुदी धर्माच्या, ज्युडायझम, ज्यूइश, है ना, येशू ख्रिस्ताला फासाला लटकवून, आणि ख्रिश्चियनिटीचं सगळीकडे वर्चस्व आहे, सगळ्यात मोठा धर्म जगात व्याप्त असलेला. तर असं नका करू तुम्ही, बरं हे चुकीचं आहे, तुम्हाला माहित नाही, पण नाही, त्यांच्या अक्कलमध्ये येणारच नव्हतं, ती मनस्थितीच नव्हती. त्या महात्म्याने काय, महापुरुषांनी काय, श्रेष्ठ संतांनी काय म्हटलं? येशू ख्रिस्तानी फॉरगिव्ह देम लॉर्ड, क्षमा कर त्यांना. कारण त्यांना ते तामसिक जे असतात ते दया आणि कीव येण्याच्या, त्या रामाने रावणाला शेवटपर्यंत दया दिली. अरे बाबा आता ये, अजिबात नाही तर कोणाला, रावणाचा दयाचा पात्र होता का? नाही, पण राम जाणता आहे, तर ते आताही तिला सन्मानाने, एक महाराणी आहे ती, एका मोठ्या साम्राज्याची छत्र पूर्ण पतीची सून आहे, तिला पूर्ण राज सन्मानाने जर परत आणलास, स्वतः मागे चालत चालत खाली मान घालून, तर मी आज निघून जाईल, बस मला दुसरं काही नको आहे, तुझं राज्य तू ठेव. हे दयाचा पात्र रावण, एवढी घोर तामसिक वृत्तीचा. नाही, आतमध्ये त्याचे इनसिक्युरिटी, भीती, हे सगळी लक्षणं रावणात दिसले होते. सीतेला मी आपली राणी बनवू, स्वप्न पाहणार, मनात भीती वाटते, शोक आहे, एन्झायटी आहे, मुलं मरून राहिले त्याचे सगळे, दुर्योधनाची ती अवस्था, धृतराष्ट्राची ती अवस्था, सगळीकडे विषादम मदम एवच. विषाद माहितीच आहे, मनात द पॉइझन इनसाइड, विष आत, विषाद, मद, पण वरून काय फसाड आहे की जस्ट ॲरोगंट, एकदम स्टबर्न ॲरोगन्स. यांच्यावर प्रेमाने दया करायला हवी. नविमुंच, हे इथे नाही म्हटलंय, त्रिगुणातीत अवस्थेत लक्षात येतात. न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. न विमुंचती, ऐकतच नाही, कळतच नाही की ती पालत्या घागरेवर पाणी. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ति, मेरे को पता है सब दुर्योधन, तुझे तुम मेरे को मत पढ़ाओ, अकल मत सिखाओ, तुम्हारे गुरु से जिस उसी गुरु से मैं भी सीखा हूँ, उसी आश्रम में मैं बैठ तो मेरे को भी श्लोक वोक सब पता है, जा भगो यहाँ से। जानामि धर्मम न च मे, मेरे को नहीं करना है, लेकिन मैं लंकापति रावण, मेरे को नहीं करना है। जानामि अधर्मम न च मे निवृत्ती, मनात माहिती आहे चूक आहे, चोरी आहे, बरोबर नाही आहे, धमक असते तर जिंकून आणण्याचं असतं, चोरून कशाला नेला? सीतेला ब्राह्मणाचं रूप घेऊन धमक होती, तर ते रामाला दूर, लक्ष्मणाला दूर करून, दोघांपैकी एकही असतं तर तुझे टिकत होता का? तू चिनलंय, छोटे को चिनलंय, लक्ष्मणासमोर टिकत होता का तू? नाही. तर असं तेज होतं त्याचं, त्यांनी नुसती आखलेली रेष ओलांडू नाही शकला बाबू, त्यांनी मातीत आखलेली रेष, त्याचे महात परम तपस्वी लक्ष्मण, त्यालाही तुला दूर करावा लागला, कट कारस्थान करून. आतमध्ये माहिती आहे त्यांना. न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी, पण सुटत नहीं तो हे पार्थ, दुष्ट बुद्धि वाला मनुष्य जिस धारण शक्ति के द्वारा निद्रा, भय, चिंता और दुख को तथा उन्मत्तता को, उन्माद म्हणजे माजलेली, माजल्यासारखं वागणं, नहीं छोड़ता अर्थात धारण किए रहता है, वह धारण शक्ति तामसी है. सुखम त्विदानि त्रिविधम शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद् रमते यत्र दुःखान्तं न निगच्छति.
आता सुख 3 प्रकारचे कसे असतात? सात्विक सुख, राजसिक दुःख सुख आणि तामसिक सुख. हे भरत श्रेष्ठ, अब 3 प्रकार के सुख को भी तू मुझसे सुन। जिस सुख में साधक मनुष्य भजन, ध्यान, सेवा आदि के अभ्यास से रमण करता है और जिससे दुखों के अंत को प्राप्त हो जाता है, जो ऐसा सुख है यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम् तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. मगाशी मी म्हटलं होतं की हा शब्द येईल पुढे आता श्लोकात, आत्मबुद्धी प्रसादजम, की स्वतःच्या अकलेचा वापर करून, स्वतःचे डोकं वापरून, स्वतःला समाधान करून, स्वतः संतोषी राहून, थोडक्यात स्वतःला समजावून घेऊन ते आत्मबुद्धीचा प्रसाद स्वतःला मिळालेला ना. तर जो ऐसा सुख है वह आरंभ काल में यद्यपि विष के तुल्य प्रतीत होता है, परंतु परिणाम में अमृत के तुल्य है. इसलिए वह परमात्मा विषयक बुद्धि के प्रसाद से उत्पन्न होने वाला सुख सात्विक कहा गया है. आणि एवढे हे 3 करू आपण: सात्विक सुख, राजसिक सुख आणि तामसिक सुख. आणि मग थांबवू आजचा. सात्विक सुखाचं काय म्हटलं आहे? सुखम त्विदानि त्रिविधम शृणु मे भरतर्षभ. शृणु म्हणजे ऐक. भरत ऋषभ, ऋषभ नाव जे असतं, ऋषभ म्हणजे द हेड, म्हणजे जसं गायींच्या कपाळामध्ये ऋषभ म्हणजे बैल, खरं त्या शब्दाचा अर्थ कसं गायींच्या कपाळामध्ये मुख्य एक बैल असतो है ना, तो सगळ्या गायींची रक्षा करतो. त्याला पाहून बाकीचे प्राणी चरकतात, मागे सरतात. प्रमुख जो आहे, मुख्य स्ट्रॉंग जो आहे तो ऋषभ, ऋषभदेव, ऋषभ राजा. तर भरत हर्षभ म्हणजे भरत कुळात असलेला मुख्य जो आहे, हे पांडव सेनेचं कोण मुख्य रक्षा करणार आहे? अर्जुन. म्हणून त्याचं नाव भरत हर्षभ. शृणु म्हणजे ऐक, त्रिविधम म्हणजे 3 प्रकारचं सुख त्विधा, आणि मी तुला सांगतो. तर काय पहिलं कसं आहे की अभ्यासात रमते यत. ते सुख जे अभ्यासाने मिळतं, पेन्स टेकिंगली मिळतं, कष्ट केल्यानंतर जे थोडं जे मिळतं ते. शिवाजी महाराजांनी काय म्हटलं होतं? पारतंत्र्याच्या पुरणपोळीपेक्षा मला स्वातंत्र्याची भाकर भाजी गोड आहे, गोड वाटेल. स्वतःचं जेवढं जसं मिळेल तेवढं, मला दुसऱ्याची नोकरी धंदा करून तुमची पुरणपोळी नको. मी जेवढं स्वतःच्या मेहनतीने, स्वातंत्र्याने, भाकरी तर भाकरी, कांदा तर कांदा, असं असं योगियांचा राजा. तर अभ्यासात रमते यत्र दुःखांतम न निगच्छति. त्यांनी जे कष्ट करून, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या कमाईने, स्वतः अभ्यास करून टिकून तिथे जे सुख मिळतं त्याची गती मग दुःखात नाही होत. शेवटी दुःख नाही मिळत. सुरुवातीला जरी कष्ट असले, सुरुवातीला त्रास होतोय, सुरुवातीला खूप मेहनत करायला लागते, सुरुवातीला खूप सहन करावं लागतंय सात्विकतेमध्ये, पण शेवटी दुःख अंतम निगच्छति. तिथे जाऊन पोहोचशील जिथे पुन्हा मग दुःख नाही होणार. यत् तद अग्रे. अग्र म्हणजे सुरुवातीला, मागे सांगितलं होतं अग्रवाल, अग्रगण्य, अग्रेसर हे शब्द जे ऐकतो आपण, म्हणजे पहिलं. तर यत तत् असं जे ते समोर पहिले, विषम इव, खूपच त्रास होतोय, विषासारखं वाटतंय, कष्टिक वाटतंय, दुःखी वाटत आहेत, मेहनत करायला लागते आहे. यत्तद अग्रे विषमिव परिणामे अमृत उपमम. सुरुवातीला त्रास होता, पण शेवटी खूप, म्हणजे बोरिंग चॉईस फर्स्ट. आम्ही लहानपणी मुलांना सांगायचो, मोहिनी काना, मोहिनीने पिकअप करून घेतलं. ते आता ती तसंच फक्त की ना, जस्ट मेक द बोरिंग चॉईस फर्स्ट. जे लोक पहिले लक्ष देऊन बघितलं तर पहिले मस्त चटर-मटर खाऊन घेतात, गोड पहिले डेझर्ट खाऊन घेतात, पहिले जे आवडते ते पटपट खाऊन घेतात जीभ बाहेर काढून. नंतर मग स्लो डाऊन होऊन त्यांच्या ह्याच्याने पूर्ण संपला नाही जात, अर्धवट ताट टाकून देतात, किंवा तेच ते खातात. मग अजून तेच पाहिजे, दुसरं वाढणं, मग तब्येत बिघडते. हे सगळं उलटं होतं. सुरुवातीला अमृत घेतलं, शेवटी विष मिळेल. ते आपण ऐकूच त्याच्याबद्दल. पण जे पहिले बरोबर यथायोग्य करतात, पहिलं काम पहिले करून घेतात, त्यांच्या जीवनामध्ये कधी दिसणार नाही की खूप दुःखी, पीडित, काहीतरी फ्रस्ट्रेशन नाही दिसत.
त्या लोकांच्या जीवनामध्ये फ्रस्ट्रेशन दिसतं, स्ट्रगल दिसतं. कारण हा सिंपल चॉईस आहे की पहिले काय हवं या दोनपैकी. कारण त्याच्यामध्ये तर्क आहे, लॉजिक आहे, बुद्धिमत्ता आहे, स्मार्ट इंटेलिजन्स हे आहे की पहिले हे म्हणजे नंतर जे उरलं ते. पहिले ज्याच्या जीवनात खूप संघर्ष आला, खूप सहन करावं लागलं. कदाचित तिच्या जीवनामध्ये नंतर ठीक असेल. हू नोज, आय डोंट नो, पण शक्य आहे. तर मला जर समोर गोड आणि कडू दोन्ही ठेवला, मला हे दोन्ही तुला संपवायचं आहे. पहिले गोड खाऊन घेतलं तर त्या शेवटी उरलं काय? तोंडात चव कोणती टिकेल लाँग टाईम पर्यंत? आठवण कोणती राहील? हे कडूची. तर पहिले मी कडू गडप करून घेतलं, पाणी पिऊन घेतलं आणि आता मस्त गोड खाल्लं, तर शेवटपर्यंत तोंडात चव कोणती राहील? जास्तीत जास्त आठवण कोणती राहील? माधुर्याची, गोडची. हे सिंपल लॉजिक आहे. तर इथं मनाचा थोडासा निग्रह पाहिजे, है ना? तर ओके. सो यत् अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत् सुखम सात्विकम. असं सुख सात्विक असतं. प्रोक्तम असं म्हटलं जाते. प्रोक्त म्हणजे असं म्हणतात. इज नोन ॲज, इज कॉल्ड ॲज सात्विक, जे आत्मबुद्धी प्रसादजम. म्हणजे कडू खाताना सुख तर नव्हतं मिळत, पण ते कडू खातानाही सुख मिळत होतं, कारण नंतर मला गोड मिळणार आहे याचं. सुरुवातीला मेहनत करताना खूप कष्ट होत होते, त्रास होत होता. पण सुरुवातीची मेहनत, कष्ट, त्रास होत असतानाही आनंद अनुभवत होता. कारण की पक्क लक्षात की इथून मला चांगलं फळ मिळणार. तर डबल हे होता. हा बेनिफिट फक्त या चॉईस करणाऱ्यांनाच मिळतो, की ते इव्हन आणि उलटं होतं, की नंतरच्या मेहनतीमध्ये खूप जास्ती डबल मेहनत होते, तेवढं सिंगल असूनही. कारण माहीत असते की याच्यात मिळणार काही नाही. हे फालतू आहे. करावं लागणार जबरदस्ती. पण ज्यांनी ते पहिले केलं, जबरदस्ती करावं लागून आलं की नाही, संपून जाणार आहे. आय विल बी गेट इट ओव्हर विथ. आय फील गुड. आता हे अर्धच राहिलं. आता एवढंच राहिलं. चला याच्यानंतर उतार आहे. चढाव संपला रे बाबा आपला जीवनाचा, असं. तर दिस इज स्मार्ट. दॅट्स बीइंग इंटेलिजंट. दॅट्स बेनिफिटिंग मोर. डबल बेनिफिट असतं त्यात. सो म्हणून त्यांनी म्हटलं, बुद्धी शब्द आणला इथे कृष्णाने. आत्मबुद्धी, स्वतःची बुद्धी. स्वतःला प्रसाद दिला. खूप कोणासमोर खूप धंदे, खूप कोणाला पटवणं, खूप कोणाला तरी मिळवणं, खूप कोणाचे सिग्नेचर्स, खूप कोणासोबत सेल्फीज, खूप सोशल मीडिया, त्याच्यातून मग सुख मिळालं नाही. बस अपने अपने में मस्त, स्वतःचं सुख स्वतः. आत्मबुद्धी प्रसादजम. राजसिक काय असतं? हे वाचन तर झालंच होतं. विषयेंद्रिय संयोगात यत तद अग्रे अमृतोपमम. तर अग्रे अमृतोपमम याच्यावर लक्षात आलं असेल. अग्र म्हणजे सुरुवातीला अमृत, गोड, मस्त आहे, फर्स्ट क्लास आहे, छान आहे. परिणामे विषम एवं तत्सुखम राजसम स्मृतम. जो सुख विषय और इंद्रियों के संयोग से होता है, वह पहले भोग काल में अमृत के तुल्य प्रतीत होने पर भी परिणाम में विष के तुल्य है, इसलिए वह सुख राजस कहा गया है. तेव्हा एक महत्वाची गोष्ट आहे की सात्विक सुखाला त्यांनी काय म्हटलं? आत्मबुद्धी प्रसादजम. दजम. राजसिक सुखाला काय म्हटलं? विषयेंद्रिय संयोगात. म्हणजे इंटरनल स्टिम्युलस, एक्सटर्नल स्टिम्युलाय. सात्विक सुख काय? स्वतःचे समजूतदार ज्याला म्हणतो, शहाणी आहे, शहाणा मुलगा आहे, किती समजूतदार आहे. ह्याची म्हणजे काय? समजूतदार म्हणजे काय? समज म्हणजे काय? शहाणं काय असतं, कसं असतं? नाही, ते आपणहून त्याला कळतं. आपणहून बरोबर वागते. त्याला आत्मबुद्धी प्रसाद. ती समज, ते शहाणपण, ती सात्विकता, आत्मबुद्धी प्रसाद. आणि एक्सटर्नल स्टिम्युलायवर जे डिपेंडंट आहे, काही दिलं तर करेल, किंवा हे चांगलं म्हणून हे पहिले करेल. कॉन्स्टंटली बाहेरून काहीतरी ज्याला ऍक्टिव्हेट करणं आवश्यक आहे. सुख तर मिळते, पण डिपेंडन्सी आहे. मग आत्मबुद्धीचं जर असलं तर कोणावरच डिपेंडंट नाही आहे. बाहेरचं कोणी काही करू न करू, स्वतःचं सुख स्वतः, प्रसाद स्वतःला आहे. मागच्या वेळेस तर दोहा सांगितला होता, तुलसी जग में यो रहो, जो रसना जीभ मुख माही, खाती घी और तेल आणि फिर भी चिकनी नाही. स्वतःचा रस स्वतःला आहे तिला, त्याच्यामुळे तेलही नाही टिकत, तूपही नाही टिकत, साबणही नाही लागत, घासाही नाही लागत, स्वच्छ पूर्ण वेळ.
स्वच्छ स्वच्छ असं, कारण स्वतःचा रस असल्यामुळे, है ना. तसं हे आत्मबुद्धीचा आत्मरस असतो. आणि विषय आणि इंद्रिय, विषय म्हणजे ऑब्जेक्ट आणि इंद्रिय म्हणजे सब्जेक्ट, यांचा संयोग म्हणजे सतत, म्हणजे जिभेने गोड खाल्ला, डोळ्यांनी आवडते ते पाहिलं, कानाने जे हवं ते ऐकलं, जे अशा प्रकारचे इंद्रियांचे संयोगाने. विषय इंद्रिय संयोगात यत्तद अग्रे अमृतोपमम, ताबडतोब आनंद होतो, मस्त लगेच छान वाटतं गोड खाल्लं की, लगेच चांगलं वाटतं आपलं आवडतं गाणं ऐकलं की, लगेच छान वाटतं झोपून राहिलं की, जे काय जसं काही इच्छा होत असेल तेव्हा. तर अग्रे अमृतोपमम, पण नंतर उठला, अरे बापरे 3 तास होऊन गेले, आता एवढं सगळं राहिलं आहे, ओहो एवढी शुगर वाढून गेली, अरे राम, हे आता माझ्या मनात डोक्यात निघून नाही राहिलं, असं दृश्य पाहून घेतलं हिंसक, व्हायलंट जे काय असेल ते, हे ऐकलं, आता तेच ते माझे विचार मनात घुळून राहिले की असं कसं ना तसं, अशाने काय होईल. तर आता हे अमृतच्या जागी काय झालं, विष म्हणून राहिलं. परिणाम, त्याचे परिणामे विषमेव तत् सुखम राजसम स्मृतम. आणि सुरुवातीचे अमृत पूर्ण नाही मिळालं, कारण त्या माहित आहे की याचा परिणाम बरोबर नाही होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून थोडं डिस्काउंट करावा लागला, थोडासा कट करून राहिला. आणि लास्ट आजचा शेवटचा श्लोक, यद अग्रे च अनुबंधे च सुखम मोहनम आत्मनः निद्रा आलस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदायतम। जो सुख भोग काल में तथा परिणाम में भी आत्मा को मोहित करने वाला है, वह निद्रा, आलस्य और प्रमाद से उत्पन्न सुख तामस कहा गया है। यत तद अग्रे म्हणजे जे सुरुवातीला च अनुबंधे आणि शेवटी पण, आधी आणि नंतरही, च सुखम मोहनम आत्मनः, तर हे काही विषय इंद्रियांच्या संयोगाने नाही आहे आणि आत्मबुद्धीचंही नाही आहे. म्हणजे सात्विकी ना राजसिक नाही, हे कुठून येते सुख, मोहनम आत्मना, मोह झाला म्हणजे उलट ज्ञान झालंय. मोह म्हणजे उलट ज्ञान, जे आहे ते नाही, जे नाही ते आहे, जे माझं नाही आहे ते माझं वाटणार, जे माझं आहे ते माझं नाही वाटणार, जे वास्तविक आहे ते त्याचा अनुभव नसणार, आणि जे शक्यच नाही आहे त्याचं खूप काहीतरी मनात मुराद करून, ते मोह, उलट ज्ञान. तर हे सुख कुठून आलं, ते उलट ज्ञानातून. कसं उदाहरण काय दिले, सुरुवातीला आणि शेवटी बेकार आहे. निद्रा, खूप झोपलं तर नुसता वेळही वाया जात आहे, खूप नुकसान होऊन राहिलं. नुसतं झोपून जर राहिलं तर खूप नुकसान होऊन राहिलं. आणि 9-10 तासानंतर उठल्यानंतर काय होतंय, अरे राम, कसं गळल्यासारखं वाटतंय. थांब थोडं, मला असं करावं लागत, 1, 1.5, 2 तास त्याच्यातच निघून राहिलं एनर्जाइज होण्यामध्ये, पाणी पिऊन असं करून तसं करून. आणि मग दिसलं की अर्धा दिवस निघून गेलाय, आता वेळ नाही मला हे काही कुठली साधना, प्राणायाम, ध्यान वगैरे कामं राहिले आहे. तर ठीक आहे, मग जन्माला आला हेला, पाणी भरून मेला. सुरुवातीलाही दुःख, शेवटी पण दुःख. आलस्य तसंच, आळस मध्ये मनात चांगलं नाही वाटत आहे. माहिती आहे हे ड्यू आहे, हे करणं आवश्यक आहे, नापास होईल, होणार नाही, नोकरी सुटेल, जे काय आळसनी, त्याच्यामुळे मनात चांगलं त्याही वेळी नाही वाटत आहे. आणि ते ऍक्च्युली होणार आहे त्याच्यानंतर ते चांगलं वाटणं शक्यच नाही. निद्रा, आलस्य, प्रमाद म्हणजे थॉटलेस, वेस्टफुल, केअरलेस, की लक्षात येत आहे की असं मी नको बोलायला, असं नको म्हणाला, असं फेकून नको द्यायला, नुसतं उठसूट वेस्ट करून आलोय. तर तेव्हाही नाही, नंतर मग बँक बॅलन्स नाही, पैसे नाही उरले, कोणी मागून राहिलाय, कोणाला ड्यू देणं देणं राहिलाय, मग लपवणं, हटवणं, न सांगणं, थोडंसं डिले टॅक्टिक्स, डिफ्लेक्शन, कर्जबाजारी होणं, हे सगळे आधी दुःख नंतरही दुःख. हे काय उलटे ज्ञानाने तत् तामस समुदायार्थम, समुदायार्थ म्हणजे हे कॅटेगरी, गठ्ठा, इकट्ठा, हे सगळे टाइप्स हे तामसिकतेचे लक्षण आहेत. तर आता आपण हे सात्विक, राजसिक, तामसिक सुखाचे झालं. तर हा हे मागच्या वेळेसही थोडं झालं होतं, कारण की हा 40वा श्लोक मला आठवतं थोडं म्हटलेला, न तदस्ति पृथिव्याम वा दिवी देवेषु वा पुन्हा. हे पुन्हा मी याच्यासाठी केलं, कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या शेवटी सांगितलं, तर तेव्हा थोडं म्हटलं होतं की हे थोडं समजायला कठीण आहे, थोड़ा थोड़ा समझ रहा है लेकिन पूरी अच्छी तरह से नहीं, इस पर सोचना पड़ेगा. इसलिए आई फिगर्ड कि लेट्स टेक दिस अप अगेन, वेयर वी
व्हाट वी हैड आल्सो डिस्कस, इस तो 40वां श्लोक, कि पृथ्वी में या आकाश में अथवा देवताओं में तथा इसके सिवा और कहीं भी वह ऐसा कोई भी सत्व नहीं है जो प्रकृति से उत्पन्न इन तीनों गुणों से रहित हो। न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदभिस्त्रात्रिभिर्गुणैः. कोणाची घृणा का नको करायला, कोणाबद्दल काही वाईट कारण त्यांनी म्हटलं की अरे बाबा, जेव्हापासून प्रकृती बनली, जेव्हापासून सृष्टी बनली, आत्तापर्यंत असा एक संत गुरु महात्मा नाही झालाय, महापुरुष, आणि असा एक गुंडा नाही झाला, महागुंड्यातला गुंडा, आणि असे कोणी व्यक्ती नाही झाले, तू आणि मी सगळे आपण, हे मी आपल्यासाठी म्हणतोय, ज्यामध्ये हे तीनही गुण नाही आहे. म्हणजे काय, सगळ्यांमध्ये तामसिकता आहे. माझ्यात तिथं आहेच, दोन्ही हात वर करून सांगतो, बघून घ्या, ऐकून घ्या, माझ्यात तर आहेच. सगळ्यांमध्ये तामसिकता आहे, सगळ्यांमध्ये राजसिकता आहे, सगळ्यांमध्ये सात्विकता आहे. जेव्हा माझ्या सगळ्यात, ज्याला मला आता कोणी नाही आहे ज्याच्यात मला खूप घृणा आहे काही असं कोणी, पण समजा कधी कोणी असेल मोठा दुश्मन किंवा तुमच्या जीवनात कोणी असेल जे खूपच ज्याच्याबद्दल वाईट वाटते, अरे बापरे, त्याच्यामध्ये गॅरंटी आहे कृष्णाची की सात्विकता आहे, चांगुलपणा आहे. आणि जे पाहून म्हणजे घळघळ घळघळ डोळ्यातून अश्रू पडतात नुसते त्यांच्या दर्शनाने, बापरे बाप, काय त्यांचा काय प्रभाव असेल. एक कृष्णाची गॅरंटी आहे, त्यांच्यात ती तामसिकता पण आहे, सात्विक, राजसिकता. आणि राजसिकता तर आपल्या सगळ्यांमध्ये आहेच, असतेच, आत्ता आहे. राजसिकता नसती तर मी गीतायोगच नसता केला, स्पष्टच सांगतो. काही आवश्यकता नाही मला हे खरं खरं सांगा कसं करण्याची, पण हे राजसिक प्रवृत्ती आहे की नाही नाही, अजून म्हणायला हवं, सांगायला हवं, करायला हवं, बोलायला हवं, म्हणायला हवं, लावायला हवं. व्हॉट्सअप ग्रुप, हे सगळे धंदे 100% राजसिकतेतून उपजलेले आहेत. बिलकुल प्रश्न नाही. सात्विकता ते शांत करणारी असते. तर माझ्यात ती सात्विक, राजसिक, तामसिक आहे, तुमच्यात आहे, तिच्यात आहे, त्याच्यात आहे, त्यांच्यात आहे, सगळ्यांमध्ये आहे. आजपर्यंत असा न झाला कोणी, त्याच्यामुळे खूप छाती ठोकणार आहे सात्विक आणि असेल तसं काही नाही. हे खूप बोट दाबून हे महादुष्ट, महाकलंकी, महाविकार, महाखराब असे नको करायला. thou shall not judge. म्हणून तर फक्त जे असे जे तर खरोखर सन ऑफ गॉड और गॉड हिमसेल्फ, जसं आपला आहे राम कृष्ण, जे गुणातीत, ते गुण ज्यांची सावलीत आहे गुण, ते ते वेगळे आहे, त्यांच्यामध्ये नसते. शुद्ध सत्वामध्ये असतात ते. शुद्ध सत्व राधा त्यांची चरणाची धूळ असते, कृष्णाची आणि रामाची. त्याच्यामुळे ईश्वर तो ईश्वर, महात्मा म्हणजे परमात्मा नाही. मी जीवात्मा आणि माझ्या जीवनात महात्मा, आमच्या दोघांच्या जीवनात परमात्मा. समुद्र तर समुद्र आहे, मोठी सुनामीची लाट म्हणजे काही समुद्र नाही, आणि आम्ही छोटी लहर. आणि माझ्या जीवनामध्ये मोठी सुनामीची लाट आली, मस्त मला उचलून धडाकन जिथे पोहोचायचं तिथे पोहोचून दिलं, एवढे बलशाली होते. पण समुद्र नाही आहे. किती दिवस टिकली सुनामी, किती मोठी झाली, असं. म्हणून हे आपल्या डोक्यामध्ये फिट झालं की कोणीच निंदेचा पात्र नाही आहे. निंदा त्यांनीच करावी जे शुद्ध सत्वामध्ये, आणि शुद्ध सत्वामध्ये फक्त ईश्वर आहे. आणि आता स्वतःही निंदा नाही करता इथे कोणाची, नुसतं समजून सांगतोय बस. त्याच्यामुळे आणि स्वतःबद्दल खूप वाटायलाही नको, कारण जसं माझं आहे तसं इतरांचं आहे, नाही माझ्यापेक्षा अजून जास्त खूप लोकांचं आहे. मी स्वतःच सांगतोय. मला विकून, चनाचोरवाल्याला विकून म्हणते एक एक पूड़ी भरून चने दे देना भैया, ये इसके जीतू भाई को ले लो, इसे तुमको नौकर करके बेच दिया, ये लोग तुम्हारी कटोरी रखे, टोकरी रख के पीछे पीछे डामरू बजाएगा तो आएगा तुम्हारे पीछे, इधर बैठा बैठेगा, उठ पड़ो तो उठेगा, ये जीतू भाई इसको ले जाओ. कितने में दोगे? एक कुछ नहीं, एक पोळी अपनी चने दे दे मेरे को. तर देऊन इतक्या स्वस्तात विकून जातील असे लोक कित्येक आहे. तर त्याच्यामुळे कोणीच आपला गौरव नको करायला आणि कोणाची निंदा नालस्ती नको करायला, हे स्पष्ट केलं आहे गीतेमध्ये. सगळ्यांमध्ये सगळं आहे. फरक काय मग? प्रमाण किती प्रमाणात आहे, ते प्रमाण कसं ठरतं तो व्यक्ती ठरवतो आपला निर्णय. मला किती सात्विकता हवी आहे, मला किती राजसिकता हवी आहे, मला किती तामसिक, प्रत्येकाला चॉईस दिला, प्रत्येक क्षणी चॉईस दिला, प्रत्येक जीवनात चॉईस दिला. फुल फ्रीडम. फ्रीडम पाहिजे, फ्रीडम पाहिजे, फ्रीडम पाहिजे, मुक्ती पाहिजे. बाबा याच्यापेक्षा मोठी मुक्ती मिळू नसते शकत. देवाने जेवढी मुक्ती दिली आहे ऑलरेडी, की तुला जसं वाटेल तसं कर, जेव्हा वाटेल ते कर, जे पाहिजे ते कर.
सात्विक हो, राजसिक हो, तामसिक हो, बस एवढाच फरक आहे ना. आपल्या फ्रीडमचा आपण उपयोग कसा करतो, मला मिळालेल्या स्वातंत्र्याचा मी उपयोग किती करतो, कसा करतो, कुठे करतो, केव्हा करतो, याच्यावरून ठरतं. स्वातंत्र्य मुक्ती सगळ्यांना, आत्मा आहे, नित्यमुक्त आहे, स्वभावाने नित्यमुक्त आहे, आत्मरूपाने. तर इथे थांबवाच. पुढच्या वेळेस ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे धर्म काय, शमो दम तपः शौचम क्षांतिम आर्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. ते आणि जे शौर्य, तेज किंवा मग कृषी गोरक्ष पालन, परिचार्यात्मकाम शूद्रस्य स्वभावजम, हे सगळं हे समजून घेऊन नीट की यांनी छाती ठोकून म्हटलं की वर्णाश्रम धर्म मी बनवले, मीच हे कॅटेगराईज केलंय. भीती नाही याला की ब्राह्मणांना शिव्या देतील, असं करते, पण ते समजून घ्यायला हवं की कर्माप्रमाणे आहे, त्यांच्या स्वभावाप्रमाणे आहे. एकदा हिने म्हटलं जन्माप्रमाणे आहे. कुठेच हे 6व्या अध्यायात येतं, इथे 18व्या अध्यायात येतं, 2 वेळा. ठीक आहे, ही वेळ झाली. जय श्री कृष्ण. बस एक 2-2 तीर्थप्रसाद थोडा मिळाला तर बरं होईल. धन्यवाद.